दही गरम करायला ठेवली. आता आपण त्याच्यात तेल घालूया. माझी मुलगी बोलणार आहे बरं का. हे असं काय नाही, मी काय बोलत नाही. 2 चमचे तेल घालूया. आता तेल गरम झालं, आपण याच्यात हिंग घालूया. थोडं गरम होतं ते. झालंय गरम, पण ते आता जाणवत नाही. आपण ते जिरं लावल्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल तेल गरम झाले. मोहरी ग, मोहरी, जिरे नाही, मोहरी. मोहरी टाकली बघा. आता मोहरी चटचटली की जिरं. मग मी जरा जेवढ्या केल्या. उलट सुलट झालं, जरा कढीपत्ता घालूया. कढीपत्त्याने मारली उडी. तर आता कांदा. बघा आता हा कांदा चांगला लाल होईल तोपर्यंत परतून घ्यायचा. तेच गुलाबी. शिजलाय कांदा मस्त. मिरच्याला कसं आपण शिजतो तसं. माया देखील रेसिपी आहे बरं का. दोघी पण बोलायला लागलो आम्ही समजून घे. मुलगीचा पण आवाज आहे, माझा पण आवाज आहे. मी फक्त मोबाईल पकडलाय, रेसिपी तिची ती करणार. तिची आवडती रेसिपी. मला आवडते बाबा. हे बघा छानपैकी आपला कांदा भाजलेला आहे. हे सगळं टाकूया. टाकूया आपल्या चवीनुसार त्याला चटणी टाकूया. हे बघा ही आमची घरगुती चटणी आहे. कोल्हापुरी घरगुती. मस्त लाल आहे. तिखट नाही आहे जास्त चटणी, त्यामुळे आपण जास्त नाही टाकतो. हलवून घेऊया आता. आम्ही आता हे असंच झाकून शिजवणार आहे. आम्ही काही पाणी घालणार नाही, असं वाफेवर शिजू देणार आहे. तर बघूया, हलवूया जरा. ते आपल्याला वाफेवर शिजवायची असं. परत झाकून ठेवायचं. हे बघा वांग शिजत पण आलं. वांग शिजत आलं. झाकून ठेवूया परत. आपण एक 10 मिनिट वाफेवर शिजवणार आहे ते. वा बघा भाजी पण शिजून तयार झालेली आहे आपली. छानपैकी मस्त शिजलेली बघ मम्मी, एकदम मऊ. छानपैकी भाजी शिजलेली आहे. जवळ घे बरं जरा कॅमेरा. बघ मस्त. तर आपण लाईट लावूया जरा स्विचची, म्हणजे की नाही कळेल. हे बघ मस्त दिसते. किती छान दिसते, एकदम रेड कलर. मस्त मऊ शिजलेली. आपण ह्याच्यावरती परत कोथिंबीर टाकायची थोडी. वाफेवर शिजवलेली आहे बरं का भाजी. हे बघा आपली कढी पण तयार झालेली आहे छानपैकी. कढी का नाही फुटू द्यायची नाही कधी. कढी फुटली का त्याची चव जाते, त्यामुळे कढी फुटू द्यायची नाही. हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आम्ही करणार आहोत आज पोहे. आज आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळं सगळ्यांना सुट्टी आहे. मुलगीला, जावयांना, मला, कैवल्याला, आम्हाला आहे सुट्टी. तर आम्ही आज करणार आहोत पोहे. तर पोह्यांसाठी काय काय घेतलेलं आहे बघा. शेंगदाणे घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे. तर पोहे भिजत घातलेले आहेत. तर चला आता आपण करूया पोहे. चमचमीत असे पोहे.